आज मी बनवली मिक्स भाजी. कमी इंग्रेडियंट्समध्ये खूप मस्त भाजी. एका कढईमध्ये तेलामध्ये कांदे फ्राय करून घेतले. कांदे मोठे मोठे कापलेले आहेत. लालसर असे झाले की आपण आता त्याला काढून घेणार आहोत. कांदे काढून घेतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत टॅमॅटो. टॅमॅटो पण सेम आकाराचे कापून घेतलेले आहे. टॅमॅटो पण असेच, पण टॅमॅटोला जास्त असं फ्राय नाही करायचं. जास्त फ्राय केल्यावरती ते मऊसर होऊन जातात. मिक्स भाजीमध्ये अजून ॲड करणार आहे गाजर आणि फ्लावर. फ्लावर मी थोडेसे मिठाच्या पाण्यामध्ये उकडून घेतले. त्यानंतर मी फ्राय केले, कारण की त्याला उग्र वास असतो ना, त्यामुळे. आता मी त्याच्यामध्ये मटार आणि गाजर मिक्स करणार आहे आणि ते पण असे थोडेफार फ्राय करून घेणार आहे. थोडंसं चिमूटभर मीठ टाकून झाकण लावून घेणार आहे, त्यामुळे पटकन अशी भाजी मऊसर होईल. 5 मिनटं झालेली आहे. आता मी चेक करणार की गाजर शिजला आहे की नाही बरोबर. आणि मग नंतर हे सगळ्या भाज्या पुन्हा एक प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता आपण आलं लसूण पेस्ट थोडंसं फ्राय करून घेऊया आणि त्यामध्ये कांदा ॲड करणार आहे. तुम्ही आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता. ठीक आहे. पाच मिनटं फ्राय केल्यानंतर तुम्ही बघू शकता लालसर कांदा झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे टॅमॅटो बारीक कापलेले आणि पुन्हा मिक्स करणार आहोत. जोपर्यंत कांदा आणि टॅमॅटो मऊसर होत नाही तोपर्यंत मिक्स करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी मसाला ॲड करणार आहे चवीनुसार. आपल्याला किती तिखट हवे त्यानुसार आपल्याला मीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. पुन्हा मिक्स करायचं आहे. इथे मी आमचा घरचा मसाला ॲड केलेला आहे. त्या मसाल्यामध्ये ऑलरेडी आम्ही खडे मसाले वापरलेले आहेत. आता आपण फ्राय केलेले जितक्या भाज्या आहेत तेवढ्या त्याच्यामध्ये ॲड करायच्या. चवीनुसार मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं. ही आपली भाजी तयार आहे. फक्त 1-2 मिनटं झाकण लावून घ्यायचं. कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि आता आपली भाजी रेडी आहे. आपण भाजी चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो.